ठाणेकर जलतरणपटूंचा इंग्लंडमध्ये डंका. इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पार करणाऱ्या जलतरणपटूंचा खासदार नरेश म्हस्के यांनी सन्मान केला आहे. वेगाने वाहणारा वारा, अंधार, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल ठाण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करत आहेत. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केले. प्राईड ऑफ इंडिया चे ए व बी हे दोन भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते. प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे व वय वर्ष 18 यांची, तर प्राईड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वय वर्ष 15, आयुषी कैलास आखाडे वय वर्ष 14 यांची निवड झाली होती. हे तीनही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करत होते. तसेच इंग्लंड फ्रान्स येथील वातावरणाचे तापमान लक्षात घेऊन त्यांची सवय व्हावी या दृष्टीने खासगी तरण तलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा सराव केला. अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळेच हे यश प्राप्त केले असल्याचं तिन्ही जलतरणपटूंनी सांगितलं. यावेळी त्यांचे पालक रुचिता मोरे, राजेश मोरे, प्रवीण तावडे, कैलास आखाडे उपस्थित होते. सर एक मिनटं थांबा साहेब, एक मिनटं थांबा, एक मिनटं. जगातील सर्व जलतरणपटूंचं एक स्वप्न असतं इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं. शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरणपटू हा प्रयत्न करत असतात. सगळेच यशस्वी होत नाहीत, परंतु आपल्या ठाण्यातील 19 वर्षाची, 11 वर्षाची, 15 वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे. मानवने 13 तासांचा हा त्याचा विक्रम आहे. आयुषी आहे 11 तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे. हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे, विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे. अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन, अनेक धोके सांभाळून, काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत, पोहून गेलेली आहेत. आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात, परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात, त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे. इंग्लिश चॅनल पोहणं हे एक प्रत्येक स्विमरची इच्छा असते. खूप कठीण प्रयत्न करावे लागतात. थंड पाणी असलेले जलीफिश आणि इंग्लंड टू फ्रान्स 46 नॉटिकल मैल म्हणजे 46 किलोमीटरपेक्षा ते 55 ते 60 किलोमीटरचं अंतर, हे सगळं पाण्यातनं पोहून जाणं. आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असतो. समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतं. जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा कधी सोपं होतं, कधी अजून कठीण होतं. शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलास आखाडे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे. मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात कंटिन्यू मुलांना एक अर्धा तास आपण सुरुवात करून 1, 1.5, 2 तासापर्यंत त्यांचा स्टॅमिना वाढवला. आणि हे सगळं करत असताना तिथे येणारे ज्या अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही, सामोरं जायचं. ह्यांनी मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते यशस्वी झाले असं म्हणता येईल. ह्याच्यामध्ये कोच कैलास आखाडेंचा मोठा हातभार आहे. स्टारफिश क्लब त्यांच्या मागे उभा आहे. ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना त्यांच्या पाठीशी उभी होती. महापालिकेने त्यांना खूप सहकार्य केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार
ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट चांगल्या पद्धतीनं पोहून पार करता आला. अनुभव तर खूपच वेगळा होता, कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो. इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंडमध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं. त्यासाठी आम्ही रोज आईस बाथ घ्यायचो, बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश, सील, डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात. त्यात जेलीफिश हे खूप पॉयझनस आहेत आणि त्यात खूप प्रमाणात जेलीफिश आहेत इंग्लिश चॅनलमध्ये. आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट, म्हणजे करंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पहिले 4 तास. त्यासोबत रात्रीचे 3 वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा 2 तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं. ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर पार केलं आणि त्यामागचा सपोर्ट आहेत आमची फॅमिली, आमचे पॅरेंट्स, कोच आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असंच. धन्यवाद. इंग्लिश खाडी 22 मीलची असते, म्हणजे आम्हाला सरळ 22 मील जाता येत नाही. तो पाण्याचा करंट असतो, मग आम्हाला फिरून जाऊन परत आज फ्रान्समध्ये यायला लागतं. तसं आमचं टोटल 46 to 48 किलोमीटर झालेलं आमचं अंतर. हे अंतर पार करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या, जसं की आम्हाला पाणी खूप थंड होतं, खूप जोरात वारा होता आणि पाण्याच्या आतमध्ये जेलीफिश आणि खूप सारे वेगळे सी क्रिएचर्स होते, त्यांच्यापासून आम्हाला खूप धोका होता. हे सगळं आम्ही अडचणी पार करत आम्ही इंग्लिश खाडी सक्सेसफुली पार केली. याचा आम्हाला तिघांना खूप अभिमान वाटतोय. माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे. मी 15 वर्षाचा आहे. मी ACS 5 पकाडी या शाळेत शिकतो. इंग्लिश चॅनलला खूप मोठा इव्हेंट आहे, त्यासाठी आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली. तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी. त्यासाठी आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात बसून आम्हाला प्रॅक्टिस केली. दररोज 3-3 तास सराव करायचो आणि तिकडे गेल्यावरती पण थंड पाण्याची सवय होण्यासाठी दररोज आम्ही 1-1 तास तिकडे प्रॅक्टिस करायचो. इव्हेंटच्या दिवशी तिकडे विंड्स खूप होत्या, जेलीफिश होते, हे सगळे प्रॉब्लेम आम्ही फेस केले होते, पण त्याला आम्ही मात करून तो इव्हेंट सक्सेसफुली 11 तास 19 मिनिटात करू शकलो. याचा आम्हाला खूप अभिमान आहे.